मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत आणि मराठा आरक्षणाच्या लढ्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवली आहे। अंतरवाली सराटी या छोट्याशा गावातून सुरू झालेलं आंदोलन आता राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय व्यवस्थेसमोर मोठं आव्हान बनलं आहे। 30 मे 2026 रोजी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शांत झालेला मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे। मारुती रायाचे दर्शन घेऊन माध्यमांशी संवाद साधून आणि हजारो समर्थकांच्या उपस्थितीत आंदोलनस्थळाकडे रवाना झालेले जरांगे पाटील यांच्या प्रत्येक हालचालीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र। मित्रांनो, मराठा आरक्षणाचा प्रश्न नवीन नाही। अनेक वर्षापासून मराठा समाज शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी करत आहे। 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर हा प्रश्न आणखी गुंतागुंतीचा झाला। त्यानंतर राज्यातील विविध सरकारांनी वेगवेगळे पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणताही कायमस्वरूपी तोडगा निघाला नाही। अशा परिस्थितीत मनोज जरांगे पाटील हे नाव अचानक संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातून त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाने काही दिवसातच राज्यव्यापी स्वरूप घेतले। हजारो लोक त्यांच्या समर्थनात रस्त्यावर उतरले आणि सरकारवर दबाव वाढू लागला। जरांगे पाटील यांची मुख्य मागणी म्हणजे मराठा समाजाला कुणबी म्हणून मान्यता देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ देणे। त्यांच्या म्हणण्यानुसार हैदराबाद संस्थान काळातील अनेक नोंदींमध्ये मराठा समाजातील लाखो लोकांच्या कुणबी नोंदी उपलब्ध आहेत। सरकारने या नोंदीचा आधार घेऊन प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले होते। याच आश्वासनावर अनेक वेळा आंदोलने स्थगित करण्यात आली, उपोषणे मागे घेण्यात आली आणि सरकारला वेळ देण्यात आला। मात्र आता जरांगे पाटील यांचा आरोप आहे की सरकारने केवळ वेळकाढूपणा केला नाही, प्रत्यक्ष अंमलबजावणी केली नाही। मे 2026 च्या सुरुवातीपासूनच जरांगे पाटील यांनी सरकारला अंतिम इशारा दिला होता। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते की 29 मे पर्यंत सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर 30 मे पासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले जाईल। या घोषणेनंतर राज्य सरकारमध्ये खळबळ उडाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने परिस्थिती हाताळण्यासाठी विविध पातळ्यांवर बैठकांचे सत्र सुरू केले। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विशेष जबाबदारी देण्यात आली। उपोषणाच्या काही दिवस आधी छत्रपती संभाजीनगर येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीत कुणबी प्रमाणपत्र वितरणाचा आढावा घेण्यात आला। सरकारच्या म्हणण्यानुसार राज्यात तब्बल 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या असून लाखो प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत। सरकारने हे मोठे यश असल्याचा दावा केला, मात्र जरांगे पाटील यांनी हा दावा फेटाळून लावला। त्यांनी प्रश्न उपस्थित केला की जर 58 लाख नोंदी सापडल्या असतील तर त्याच प्रमाणात प्रमाणपत्रांचे वितरण का झाले नाही? अनेक पात्र लोक अजूनही प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत का आहेत? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वितरण प्रक्रिया अचानक का मंदावली? या प्रश्नांची उत्तरे सरकारकडे नसल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला। त्यांच्या मते काही अधिकारी आणि काही राजकीय शक्ती जाणून बुजून प्रक्रिया थांबवत आहेत। सरकारने आदेश दिले असतानाही प्रत्यक्षात प्रमाणपत्रे मिळत नसल्यामुळे समाजामध्ये नाराजी वाढत आहे। जरांगे पाटील यांनी अनेकदा सार्वजनिक सभांमधून सांगितले की लोकांना आश्वासनांची नाही तर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे। त्यांनी सरकारवर आरोप केला की निवडणुका संपल्यानंतर मराठा समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे। दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत पोहोचले। त्यांनी जरांगे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली, सरकारची भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। कुणबी नोंदी, प्रमाणपत्र वितरण, न्यायालयीन प्रक्रिया आणि भविष्यातील कृती आराखडा याबाबत माहिती दिली। काही तास चर्चा झाल्यानंतरही कोणताही तोडगा निघू शकला नाही। उलट जरांगे पाटील अधिक आक्रमक झाले आणि त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आता केवळ लेखी आदेश आणि निश्चित कालमर्यादा मिळाल्यासह आंदोलन मागे घेतले जाणार नाही। या भेटीनंतर संपूर्ण राज्याचे लक्ष अंतरवाली सराटीकडे वळले। हजारो समर्थक गावात जमा होऊ लागले। अनेकांनी गावाकडे मोर्चा वळवला। सोशल मीडियावर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ट्रेंड होऊ लागला। समर्थकांनी जरांगे पाटील यांना मराठा समाजाचा आवाज म्हणले, तर विरोधकांनी आरक्षणाच्या प्रश्नावर समाजात नवीन संघर्ष निर्माण होण्याची भीती व्यक्त केली। उपोषणाच्या आदल्या दिवशी जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। त्यांनी सांगितले की गेल्या 3 वर्षापासून सरकार फक्त आश्वासने देत आहे,
प्रत्यक्षात मराठा समाजाच्या हातात काहीच आलेलं नाही. त्यांनी सरकारवर समाजाला फसवल्याचा आरोप केला आणि सांगितले की यावेळी आंदोलन अधिक तीव्र असेल. विशेष म्हणजे त्यांनी जाहीर केले की यावेळी कोणत्याही मंडपाखाली बसणार नाहीत, भर उन्हात उघड्या जागेत उपोषण केले जाईल. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल. या घोषणेनंतर राज्यभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले, कारण यापूर्वीच्या आंदोलनांमध्ये जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची मोठी चिंता निर्माण झाली होती. अनेक दिवस अन्न पाणी तागल्यानंतर त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला होता. तरीही त्यांनी आंदोलन मागे घेतले नव्हते. त्यामुळे यावेळीही तसाच संघर्ष उभा राहू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास पाहिला तर तो एक सामान्य गावकऱ्यापासून राज्यव्यापी आंदोलनाच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचला आहे. त्यांनी मराठा समाजातील असंतोषाला दिशा दिली. त्यांच्या आंदोलनामुळे सरकारला अनेक निर्णय घ्यावे लागले. हजारो लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याचा दावा केला जातो. दुसरीकडे ओबीसी संघटनांनी मात्र या प्रक्रियेला विरोध दर्शवला आहे. त्यांचे म्हणणे आहे की मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश झाल्यास विद्यमान ओबीसी समाजाच्या हक्कांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हा प्रश्न केवळ मराठा समाजापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो सामाजिक समतोल आणि राजकीय समीकरणांशीही जोडला गेला आहे. सरकारची अडचण ही तितकीच मोठी आहे. एका बाजूला मराठा समाजाचा दबाव आहे, तर दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाचा विरोध आहे. न्यायालयीन मर्यादा, संवैधानिक अटी आणि सामाजिक परिणाम यांचा विचार करून निर्णय घ्यावा लागत आहे. त्यामुळे सरकार प्रत्येक पाऊल अत्यंत सावधपणे टाकत आहे. मात्र या सावध भूमिकेला जरांगे पाटील वेळकाढूपणा म्हणत आहेत. राजकीय दृष्ट्या पाहिले तर हा प्रश्न आगामी निवडणुकांवर मोठा प्रभाव टाकू शकतो. मराठा समाज हा महाराष्ट्रातील सर्वात प्रभावशाली सामाजिक घटक मानला जातो. ग्रामीण भागात त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे कोणताही पक्ष या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. सत्ताधारी महायुती असो किंवा विरोधी पक्ष, सर्वजण या आंदोलनाकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जर आंदोलन तीव्र झाले तर त्याचे परिणाम राजकीय समीकरणांवरही दिसू शकतात. आज अंतरवाली सराटीत पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. गावात हजारो समर्थक जमले आहेत. घोषणाबाजी सुरू आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारचे प्रयत्न सुरूच आहेत. कोणत्याही क्षणी पुन्हा चर्चा नवीन फेरी होऊ शकते. मात्र सध्या तरी जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की जोपर्यंत सरकार लेखी आदेश काढत नाही, निश्चित कालमर्यादा जाहीर करत नाही आणि कुणबी प्रमाणपत्र वितरणाला गती देत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. हा संघर्ष आता केवळ एका व्यक्तीचा राहिलेला नाही, तर तो लाखो मराठा समाजाच्या अपेक्षा, भावना आणि भविष्याशी जोडला गेला आहे. आता पुढे काय होणार? सरकार नवीन प्रस्ताव देणार का? जरांगे पाटील उपोषण मागे घेणार का, की आंदोलन आणखी तीव्र होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील काही दिवसात मिळणारच आहेत. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या या नव्या आमरण उपोषणामुळे महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. अंतरवाली सराटीतील हे आंदोलन केवळ एका गावापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर संपूर्ण राज्याच्या राजकारणाला आणि सामाजिक वातावरणाला दिशा देणारा निर्णायक टप्पा ठरू शकतो. त्यामुळे येणारे दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत आणि संपूर्ण राज्याचे लक्ष आता अंतरवाली सराटीकडे लागले आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.